हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण बिर्याणी करणार आहे, तर त्यासाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता या तेलामध्ये कांदा तळून घ्यायचा। कांदा तळून घेऊया। हा कांदा तळायला ठेवलेला। हा कांदा तळू देत, पुढचं साहित्य बघूया। आता हा इथं कांदा घेतलाय चिरून, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, त्याच्यानंतर दही घेतलंय। त्यानंतर आता आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया। आता इथं आपण हे चिकन घेतलंय। आता ह्याच्यामध्ये ही आलं लसूण पेस्ट, हे हळद टाकली, थोडंसं मीठ टाकलं, गरम मसाला, हा बिर्याणी मसाला, त्याच्यानंतर दही, आता हे एवढं आपण टाकलेलं आहे। तर आता ह्याला मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यात लाल तिखट टाकायचं, लाल तिखट राहिलं, लाल तिखट। आता आपण हिरवी मिरची पण टाकणार आहे, त्यामुळे लाल तिखट त्या बेतानंच टाकायचं। आता हे मी मिक्स करून घेते। आता हे आपण मॅरिनेट व्हायला ठेवूया। आता हा कांदा आपला तळून झालेला आहे, काढून घेऊया। काढून घेते हा कांदा। आता हे आपण तांदूळ शिजवण्यासाठी ठेवणार आहे, तर त्यामध्ये आता मसाले टाकूया। खडा मसाला, तेजपत्ता, चक्री फूल, दालचिनी, त्यानंतर हे काळी मिरी, लवंग आणि वेलची। आता हे पाणी गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहे। हे पाणी उकळू दे, मग आपण तांदूळ टाकूया। आता ही मॅरिनेशन आहे, ह्याच्यामध्ये हा पुदिना टाकला आणि हा थोडासा तळलेला कांदा। आता हे मिक्स करून ह्याला थोडा वेळ ठेवून देऊया, मॅरिनेट होऊ देऊया। आता हे पाणी उकळलंय, ह्याच्यात मी एक लिंबूची फोड टाकते आणि हे तांदूळ। आता ह्याला 80% ह्याला शिजवून घ्यायचं आहे। हे शिजू देत। आता हा भात शिजवून घ्यायचा आहे। एक 5 ते 7 मिनिटात हे होऊन जाईल। आता इथं आपण फोडणी करून घेऊया। तर आता हे आधी मी त्याच कढईमध्ये करायला लागले। तर हे कांदा टाकला, लांब चिरलेला कांदा, कांदा भाजून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची टाका, कारण लाल तिखट आधीच टाकलेलंच आहे मॅरिनेशनमध्ये, आणि यात थोडंसं परत मी टाकणार आहे। आता हा कांदा होऊ देत आधी, मग आपण पुढचं साहित्य टाकूया। आता हा आपला भात हा 80% शिजून झाला। थोडीशी एक कणी राहिली, तेवढी आपली आता त्या बिर्याणीमध्ये ते शिजून जाईल। आता हे मी पाणी काढून घेते याचं। आता इथं कांदा हा तळून झालेला आहे,
आता ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली, थोडंसं हलवून घेऊया. आता ही कढई मी दुसरी ठेवलेली आहे, कारण ती कढई छोटी पडली असती, मोठी कढई ठेवली. आता आपला भात पण तयार आहे. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकले, त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. मॅरिनेशनमध्ये आपण सगळे मसाले टाकले, तर आता थोडंसं फक्त चवीनुसार मीठ. आता भातात मीठ टाकलेलं नाही, पण मॅरिनेट केले चिकन त्याला मीठ टाकले, त्या अंदाजाने आपण मीठ टाकायचं. त्यानंतर थोडीशी हळद, त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट, थोडंसं आणि थोडंसं दही टाकते इथे, थोडंसं बस. मॅरिनेट करताना आपण हे सगळं टाकलेलंच आहे, म्हणून मी अगदी थोडं थोडं टाकलं. आता हा मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकूया, अगदी थोडंसं. आणि थोडासा बिर्याणी मसाला टाकते, थोडासा. थोडासा बिर्याणी मसाला टाकला. आता मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं. आता हा मसाला व्यवस्थित शिजला, ह्याच्यामध्ये आपलं मॅरिनेशन ते चिकनचं ते आपण टाकायचं. हा मसाला शिजू दे. आता हा मसाला व्यवस्थित शिजलेला आहे, तर आता ह्याच्यात ते मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया. आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. किती कलर छान आला बघायला. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. चिकन आपलं एक 10 मिनटात शिजेल, कारण त्याला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. तर आता ह्याला अर्धवट शिजवून घ्यायचं आहे, नंतर आणि थोडंसं भातासोबत ते शिजून जाईल. आता भात पण आपला 80% भात शिजलेलाच आहे, त्यामुळे अगदी थोडा वेळ लागणार आहे. आता एकाला 5 मिनटं झाकून ठेवूया. झाकून ठेवलं. आता आपल्या ह्याच्यामध्ये चिकनवर आपण हे राईस तांदूळ जो आहे आपण शिजवून घेतलेला भात, तो असा पसरवून टाकूया. आता तेजपत्ता वगैरे यातला मी काढून घेतला. जेवढे जेवढे मसाले खडा मसाला टाकलेला तेवढं ते काढलेलं आहे. आता हे असं पसरवून गॅस कमी केला.
आता ह्याच्यावर ना थोडासा पुदिना वाळवून ठेवलेला मी. पुदिना थोडासा वाळलेल्या पुदिन्याचा पण खूप छान वास येतो. थोडासा पुदिना टाकला. त्यानंतर थोडंसं आपण तळून घेतलेला कांदा तो टाकला. आता ह्याला झाकून ठेवूया. 1-10 मिनिटात आपली बिर्याणी तयार होईल. आता इथं मी थोडासा कलर टाकला, थोडासा अगदी. तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू. आता ही बिर्याणी आपली 1-10 मिनिटात तयार होईल. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता बघूया आपलं बिर्याणी. हे बघा, दणदणीत वाफ निघलेली आहे. हे बघा, त्याला काढून घेऊया. काढून घेते. आता आपण ही बिर्याणी काढून घेऊया. हे बघा, त्याच्यासोबत कांदा आणि लिंबूची फोड. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.